कल्पना करा, तुमच्या घरातली एक व्यक्ती, समजा तुमचा जोडीदार किंवा तुमचे पालक, नुकतेच 10 दिवसांचं कडक मौन पाळून एका शिबिरातून घरी परतले आहेत. म्हणजे विपश्यना किंवा तसलंच एखादं शिबिर. अगदी तसंच. तर साहजिकच आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की आता घरात एकदम शांती येईल, हा माणूस अधिक समजूतदार झाला असेल किंवा प्रेमाचा एक नवा झरा घरात वाहायला लागेल. बरोबर, हीच अपेक्षा असते सगळ्यांची. पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे सत्य हे असतं की कधीकधी घरात शांती येण्याऐवजी एक बर्फाचा डोंगर येऊन बसतो. अरे बापरे, बर्फाचा डोंगर. हो, असा डोंगर जो ओलावा देत नाही तर घरातली सगळी ऊबच गोठवून टाकतो. आज आपण उपलब्ध माहिती आणि स्रोतांच्या आधारे याच एका अतिशय विचित्र पण तितक्याच खऱ्या विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे आजकाल. नक्कीच. म्हणजे ध्यान आणि मौनातून शांती मिळवण्याऐवजी लोक नकळत ज्याला आपण स्पिरिच्युअल इगो किंवा आध्यात्मिक अहंकार म्हणतो, त्याचे बळी कसे ठरतात हे आपण आजच्या या सखोल चर्चेत उलगडणार आहोत. आणि मी सांगेन की हा विरोधाभास समजून घेणं आजच्या काळात प्रचंड गरजेचं आहे. कारण सध्या बघा ना, सगळीकडे सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःच्या शोधात जाण्याची एक मोठी लाट चालली आहे. हो ना, प्रत्येकजण काहीतरी करतोय. अगदी. आणि हा जो बर्फाचा डोंगर तुम्ही मगाशी म्हणालात, तो का तयार होतो हे बघण्यासाठी आपल्याला थेट बुद्धांच्या मूळ शिकवणीकडे जावं लागेल. म्हणजे सुत्तनिपातामधील वर्णनाकडे. अच्छा, म्हणजे त्या जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे तर? हो, सुत्तनिपातामधील मुनी सुत्त नावाचा जो भाग आहे ना, त्यात बुद्धांनी खूप आधीच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी एकदम स्पष्ट केलंय की मुनी किंवा खरा साधक हा फक्त तो गप्प बसतो किंवा ओठ शिवून घेतो यावरून ओळखला जात नाही. म्हणजे काय, फक्त 10 दिवस कोणाशी न बोलणं किंवा जंगलात जाऊन बसणं हे पुरेसं नाहीये? मुळीच नाही. मुनी असल्याचे खरी खूण म्हणजे त्याच्या आतून मीपणा किंवा अहंकार पूर्णपणे नष्ट होणे. पण इथेच एक मोठी गडबड होते. काय गडबड होते? अनेकदा लोक मौनाचा वापर एक हत्यार म्हणून करतात. म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्यासाठी किंवा एक प्रकारची सुपिरियोरिटी गाजवण्यासाठी या शांततेचा वापर होतो. अरे वाह, म्हणजे शांततेचा वापर हत्यार म्हणून? हो. आणि जेव्हा असं घडतं ना, तेव्हा मूळ स्रोतांनुसार त्याला धम्म म्हणत नाहीत, तर त्याला मिच्छादिठ्ठी म्हटलं जातं. मिच्छादिठ्ठी? याचा अर्थ काय होतो? मिच्छादिठ्ठी म्हणजे चुकीचा दृष्टिकोन. स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आहे. त्यात म्हटलंय की खरा साधक पाण्यासारखा असावा, जो पृथ्वीला ओलावा देतो, बर्फाच्या डोंगरासारखा नाही, जो सर्व गोठवून टाकतो. हे रूपक खरंच खूप खोल आहे. कारण जर आपण शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर पाणी आणि बर्फ दोन्ही मुळात एकच आहेत, म्हणजे H2O. अगदी बरोबर. पण त्यांच्या अवस्थेमुळे त्यांचे परिणाम पूर्णपणे बदलतात. एका प्रवाहात म्हणजे पाण्यात जीवन फुलवण्याची आणि तहान भागवण्याची क्षमता आहे, आणि दुसरा प्रवाह म्हणजे बर्फ, तो गोठवलेला आहे, कठीण आहे आणि सजीव गोष्टींच्या संपर्कात आला तर जीव घेणारा ठरू शकतो. हो, म्हणजे साधन तेच आहे, मौन आणि ध्यान. पण त्याचा वापर कसा होतोय, ते कोणत्या अवस्थेत आहे यावर सगळं अवलंबून आहे. पण मला एक सांगा, हे जे लोक आहेत ते इतका त्रास सहन करून स्वतःला सुधारण्यासाठी जातात, मग ते अचानक असे थंड आणि कोरडे का पडतात? यामागे मानवी मेंदूचा आणि मानसशास्त्राचा एक खूप मोठा खेळ आहे. अच्छा, हो. कसा काय? मुळात कसं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती 10 दिवस कुणाशीही न बोलता डोळे मिटून स्वतःच्याच विचारांसोबत राहते, तेव्हा मेंदूला मिळणारे बाहेरचे सगळे स्टिम्युलाय किंवा संवेदना बंद होतात. हां, बाहेरून काहीच माहिती येत नाही. हो. आणि अशा वेळी एकतर तुमचा जुना अहंकार खरोखरच गळून पडतो किंवा मग मन स्वतःचा बचाव करण्यासाठी एक नवीन अहंकार निर्माण करतं. नवीन अहंकार म्हणजे जुना जातो आणि नवा येतो. अगदी तसंच. आणि हा नवा अहंकार अधिक सूक्ष्म आणि धोकादायक असतो. तो माणूस स्वतःला एक पवित्र किंवा इतरांपेक्षा वरच्या पातळीवर पोचलेला समजू लागतो. म्हणजे विचार करा, तो साधक जेव्हा एका शांत आणि नियंत्रित वातावरणातून बाहेर पडतो आणि आपल्या सामान्य गजबजलेल्या घरात पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या डोक्यात काय चालू असतो? तोच तर खरा प्रश्न आहे. कारण आपण एखाद्या सामान्य घराची कल्पना केली, समजा पुण्यातलं किंवा मुंबईतलं एखादं घर आहे. सकाळी कुकरच्या शिट्ट्या वाजत आहेत, मुलं शाळेत जाण्यासाठी रडत आहेत, टीव्हीवरच्या बातम्यांचा आवाज येतोय. आणि घरातील 2 व्यक्तींमध्ये पैशांवरून किंवा EMI भरण्यावरून एखादी गंभीर चर्चा चालू आहे. बरोबर. हे जीवन आहे, हा जीवनाचा नैसर्गिक गोंधळ आहे. आणि याच गोंधळात जेव्हा तो बर्फाचा डोंगर प्रवेश करतो, तेव्हा तो या सगळ्याकडे एका अतिशय वेगळ्या आणि वरछड नजरेने बघायला लागतो. म्हणजे तो जज करायला लागतो.
हो, ज्याला स्रोतांमध्ये जजमेंटल सायलेन्स म्हटलं आहे. तो साधक आपल्या स्वयंपाक करणाऱ्या जोडीदाराकडे किंवा खेळणाऱ्या मुलांकडे बघून मनातल्या मनात विचार करतो की अरे रे, ही सगळी लोकं माया किंवा भ्रमात अडकलेली आहेत. अरे बापरे. हो, तो विचार करतो की ही सगळी अविद्या म्हणजे अज्ञान आहे. यांना आयुष्याचं खरं सत्य माहितीच नाही, जे फक्त मला समजलं आहे. म्हणजे तो घरातल्यांना एकदम कमी लेखायला लागतो. आणि याचा घरातल्या वातावरणावर काय परिणाम होत असेल? ज्या घरात कालपर्यंत मोकळेपणाने हसू होतं, एकमेकांशी जोडले जाण्याची भावना होती, अगदी निरोगी वादविवाद होते. हो, ते घर आता एका स्मशान शांतीत बदलत असेल. कारण कुटुंबातील सदस्य आता त्या व्यक्तीसमोर वावरताना घाबरतात. नक्कीच घाबरतात. त्यांना वाटतं जणू काही घरात एखादी पवित्र व्यक्ती येऊन बसलीये, जिच्यासमोर आपण जर मोठ्याने हसलो किंवा आपल्या रोजच्या अडचणी सांगितल्या तर ते त्या व्यक्तीला डिस्टर्ब करेल. किंवा आपण त्यांच्या नजरेत मूर्ख आणि अज्ञानी ठरू, अशी भीती त्यांना वाटायला लागते. बरोबर. नेमका हाच तो परिणाम आहे. आणि ही जी स्मशान शांती आहे, ज्याला स्रोतांमध्ये ग्रेव्हयार्ड ऑफ सायलेन्स म्हटलंय, ती नाती आतून पोखरून काढते. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याच घरात परकेपणा वाटू लागतो. ते त्या साधकापासून तुटत जातात. हो, विचारा ना. कारण जेव्हा घरातील लहान मूल रडत असतं किंवा जोडीदार घराच्या कर्जावरून चिंताग्रस्त होऊन मदत मागत असतो आणि तो साधक अत्यंत शांत राहतो, अजिबात प्रतिक्रिया देत नाही, तर यालाच तर आपण समता किंवा इक्वॅनिमिटी म्हणतो ना. म्हणजे शिबिरांमध्ये हेच तर शिकवलं जातं की बाह्य परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊ नका, विचलित होऊ नका, समतेत रहा. बरोबर. मग जर तो माणूस घरातल्या संकटातही शांत बसलाय, तर तो बरोबरच वागतोय ना. त्यात चुकीचं काय आहे? हाच तो सर्वात मोठा आणि अतिशय धोकादायक गैरसमज आहे, ज्यावर या स्रोतांनी अत्यंत प्रखर प्रकाश टाकला आहे. अच्छा, गैरसमज कसा काय? या वागण्याला उपेक्षा किंवा समता म्हणत नाहीत. ही शुद्ध उदासीनता आहे, ज्याला इंग्रजीत ॲपथी म्हणतात. समता आणि उदासीनता यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो फरक थोडा सोपा करून सांगाल का? कारण वरवर पाहता दोन्हीकडे माणूस शांतच दिसतो. नक्कीच सांगते. आपण एका सर्जनचं किंवा डॉक्टरचं उदाहरण घेऊया. समजा एक सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये आहे आणि पेशंटची अचानक खूप रक्तस्राव होऊन प्रकृती बिघडते. मग तो काय करेल? तिथे जर सर्जन समतेत असेल तर तो अजिबात घाबरणार नाही, त्याचे हात थरथरणार नाहीत. तो अत्यंत शांत आणि एकाग्र मनाने तो रक्तस्राव थांबवण्यासाठी योग्य ती कृती करेल. अच्छा, म्हणजे तो पळून नाही जाणार? अगदी. तो परिस्थितीपासून पळ काढत नाही, तो शांतपणे उपाय शोधतो. पण जर तो सर्जन उदासीन असेल तर तो त्या रक्ताकडे बघून म्हणेल की माणसाचं शरीर हे असंच विनाशाकडे जाणारं असतं. अरे बापरे. तो म्हणेल, जो जन्मलाय तो मरणारच, मी यात अडकणार नाही, आणि तो आपले हात धुवून तिथून निघून जाईल. हा, आत्ता मला समजलं. म्हणजे समता ही तुम्हाला कृती करण्यापासून थांबवत नाही, ती फक्त तुमच्या कृतीमागचा गोंधळ आणि भीती थांबवते. अगदी बरोबर पकडलत. समतेत करुणा असते. पण हे साधक तर घरातल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कृतीच थांबवतात आणि त्याला समतेचं सुंदर नाव देतात. अगदी तसंच जेव्हा जोडीदार पैशांच्या चिंतेत असतो, तेव्हा समता म्हणजे शांत मनाने न रागावता त्या प्रश्नावर तोडगा काढण्यात मदत करणं. आणि उदासीनता म्हणजे काय? उदासीनता म्हणजे हे सर्व नश्वर आहे, पैशात काय ठेवलंय, मी या संसारिक गोष्टींमध्ये पडणार नाही, असं म्हणून पाठ फिरवणं. म्हणजे त्यांनी प्रेमाची आणि कर्तव्याची जागा एका शून्यतेने घेतली आहे. हो, एका वॉइडने. आणि हे मेंदूसाठी सोयीस्कर असतं, कारण एखाद्या कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यापेक्षा मी ह्याच्या वरच्या पातळीवर आहे असं म्हणून पळ काढणं जास्त सोपं असतं. पण मग मला एक प्रश्न पडतो की अशी उदासीनता समता म्हणून का मिरवली जाते? स्वतःच्या मेंदूला लोक असं का फसवतात? यामागे नक्कीच मानवी मनाचा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि मोठा सापळा आहे. तो सापळा म्हणजेच, ज्याचा उल्लेख आपण आधी केला, पवित्र अहंकार किंवा होली इगो. होली इगो. हो, या शिबिरांचा मूळ उद्देश काय असतो हे समजून घेणं इथे महत्वाचं आहे. मूळ उद्देश असतो अनात्त अनुभवणे. अनात्त म्हणजे मीपणा नसणे. म्हणजे स्वतःचं काही अस्तित्व नाही असं मानणे. हो, स्वतःचं असं कोणतंही स्वतंत्र कायमस्वरूपी अस्तित्व नाही हे जाणणे. पण आपल्या मानवी मेंदूला या कल्पनेची प्रचंड भीती वाटते. कारण मेंदूला स्वतःचं अस्तित्व पुसलं जाणं हे मृत्यूसारखंच वाटत असेल. बरोबर. जेव्हा तुम्ही 10 दिवस स्वतःला सगळ्या गोष्टींपासून वेगळं करता, तेव्हा मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतो.
तो जुना अहंकार टाकून देतो, पण त्या जागी एक नवीन आणि श्रेष्ठ ओळख निर्माण करतो. अच्छा, म्हणजे आधीचा अहंकार कदाचित मी या कंपनीचा मॅनेजर आहे किंवा मी खूप श्रीमंत आहे असं असेल, आणि आता मन म्हणतं, मी एक ध्यानी आहे, मी शुद्ध आहे, माझ्याकडे समता आहे. आणि मी इतरांपेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहे. अगदी हेच. हे ऐकताना मला एका वेगळ्याच उदाहरणाची आठवण येते. म्हणजे हे एखाद्या कडक डाएट करणाऱ्या व्यक्तीसारखं आहे. कसं काय? समजा एखाद्याने वजन कमी करण्यासाठी अतिशय कडक डाएट सुरू केलाय. तो फक्त उकडलेल्या भाज्या आणि सॅलड खातो. पण जेव्हा घरातील इतर लोक आनंदात समजा दिवाळीत फराळ खातायत किंवा वाढदिवसाला केक खातायत, तेव्हा तो माणूस त्यांच्याकडे अतिशय तुच्छतेने पाहतो. त्याच्या नजरेत एक प्रकारची कीव असते की बिचारे, यांना आरोग्याचं महत्वच कळत नाहीये. बरोबर. तो स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो. हो, कारण तो स्वतःला नियंत्रित करू शकतोय. पण वास्तवात तो स्वतःही त्या सॅलडवर पूर्णपणे आनंदी नसतो आणि त्याच्या त्या वागण्यामुळे तो इतरांचा आनंदही हिरावून घेत असतो. हा शुद्धतेचा एक अत्यंत खोटा आव आहे. हे रूपक अतिशय चपखल आहे. तो डाएट करणारा माणूस जसा केक खाणाऱ्यांना अपराधी वाटावा असं वागतो, तसेच हे आध्यात्मिक साधक सामान्य जीवन जगणारा कुटुंबाला अपराधी आणि अज्ञानी वाटायला लावतात. आणि हा नवीन अहंकार जुन्या अहंकारापेक्षा खूप जास्त घातक असतो. नक्कीच. कारण तो धम्माच्या किंवा अध्यात्माच्या नावाखाली न्याय्य वाटतो. मी जे करतोय ते सत्याच्या मार्गावर आहे अशी ठाम समजूत झाल्यामुळे हा अहंकार कुणाचंही ऐकत नाही. आणि यातून कुटुंबात एक आध्यात्मिक भिंत उभी राहते, जी खऱ्या मानवी नात्यांमध्ये कायमचा अडथळा आणते. हो, आणि या आध्यात्मिक भिंतीचा प्रत्यक्ष नात्यांवर काय परिणाम होतो हे सांगणारे एक अत्यंत हृदयद्रावक उदाहरण या स्रोतांमध्ये दिलं आहे. हो, ते वडिलांचे आणि मुलीचं उदाहरण. ते जेव्हा मी वाचलं तेव्हा खरोखरच मन हेलावून गेलं. ते उदाहरण या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. आपण त्या प्रसंगाकडे वळूया आणि हा प्रसंग ऐकताना त्याची भावनिक खोली समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सांगा ना, काय घडतं तिथे? कल्पना करा, एक वडील 10 दिवसांच्या कडक विपश्यना शिबिरातून घरी परतलेत. त्यांची लहान मुलगी, जिने 10 दिवस आपल्या वडिलांना पाहिलेलं नाहीये, ती त्यांची आतुरतेने वाट पाहत असते. साहजिकच आहे. वडील दारात आल्याबरोबर ती अतिशय उत्साहाने त्यांच्याकडे धावत येते. तिच्या हातात तिने स्वतः काढलेले एक चित्र असतं. तिने त्यात रंग भरलेले असतात. तिला ते वडिलांना दाखवायचं असतं. एका लहान मुलीला अशावेळी काय हवं असतं? फक्त वडिलांची एक उबदार मिठी आणि कौतुकाचे 2 शब्द. अगदी. कोणत्याही सामान्य घरात जिथे प्रेम आहे, तिथे वडील सगळं सामान बाजूला ठेवून त्या मुलीला उचलून घेतील, तिचे मुखे घेतील. पण इथे हे तथाकथित साधक वडील काय करतात? ते त्या लहान मुलीला मिठी मारण्याऐवजी अत्यंत थंडपणे, निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे आणि त्या चित्राकडे पाहतात. अरे बापरे. आणि कोरड्या आवाजात म्हणतात, हे सर्व अनित्य आहे, हे कायम टिकणारं नाही, यात अडकू नकोस. हे भयंकर आहे. म्हणजे त्या वडिलांना कुठेतरी वाटत असेल की ते मुलीला धम्म शिकवत आहेत, तिला जीवनाचे सत्य सांगत आहेत. हो, पण वास्तवात ते एका लहान मुलीचं निरागस मन मोडत असतात. तिच्या प्रेमावर ते जणू काही बर्फाचं पाणी ओततात. खरंच खूप वाईट वाटतं हे ऐकून. जर आपण या घटनेचं मानसशास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण केलं तर इथे काय घडलं आहे हे स्पष्ट होतं. या व्यक्तीने शिबिरात जाऊन शरीरावरील संवेदना पाहण्याचं तंत्र नक्कीच आत्मसात केलं आहे. म्हणजे अनित्य काय आहे हे त्याने बौद्धिक पातळीवर समजून घेतलं आहे. पण तो धम्माची अंतिम आणि सर्वात महत्वाची परीक्षा पूर्णपणे हरलाय. आणि ती परीक्षा म्हणजे मेत्ता. मेत्ता, ज्याला आपण मैत्री आणि करुणा म्हणतो. अगदी. मेत्ता ही केवळ एखादी संकल्पना नाहीये जी पुस्तकात वाचायची असते. ती एक जगण्याची पद्धत आहे. बरोबर आहे. जर तुमच्या 10 दिवसांच्या साधनेतून, मौनातून आणि वेदना सहन करण्यातून करुणा आणि प्रेम निर्माण होत नसेल, जर तुम्हाला एका लहान मुलीच्या डोळ्यांमधला तो निरागस आनंद पाहता येत नसेल आणि त्याला प्रतिसाद देता येत नसेल, तर तुमची ती संवेदनांची जाणीव पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणजे तो फक्त एक यांत्रिक व्यायाम उरतोय. हो, तुम्ही तुमच्या मनाचे एक उत्तम यंत्र बनवलंय, पण त्यातील माणूस मात्र कुठेतरी हरवला आहे. हे खूपच अस्वस्थ करणार आहे. म्हणजे जर शिबिरातून आल्यावर माणूस असा वागत असेल, स्वतःच्याच मुलीला प्रेमाने जवळ घेऊ शकत नसेल, तर मग खऱ्या धम्माची व्याख्या काय? आपण हे सगळं कशासाठी करतोय? स्रोतांनी याच प्रश्नाचं अतिशय स्पष्ट आणि डोळे उघडणारं उत्तर दिलंय. खरी विपश्यना किंवा खऱ्या धम्माची ओळख हीच आहे की तो माणसाला इतरांसोबत राहायला अधिक सोपे बनवतो, अधिक कठीण नाही. सोपे बनवतो.
हो, जर तुम्ही 10 दिवसांच्या मौनातून बाहेर आलात आणि तुम्ही तुमच्या पालकांशी, जोडीदाराशी किंवा मुलांशी अधिक चिडचिड करत असाल, त्यांच्याकडे पूर्वग्रह दूषितपणे बघत असाल, तर तुमची साधना पूर्णपणे अपयशी ठरली आहे, हे मान्य करायलाच हवं. म्हणजे शांतीचा अर्थ जगापासून आणि माणसांपासून तुटणं नाहीये, तर जगाशी अधिक सखोलपणे आणि प्रेमाने जोडलं जाणं आहे. नक्कीच. या श्रोत्यांमध्ये एक अत्यंत सुंदर वाक्य आहे, ज्याने या संपूर्ण चर्चेचा अर्क मांडला आहे. कोणतं वाक्य? त्यात म्हटलंय की अंतिम पॅगोडा हा मुंबई, पुणे किंवा इगतपुरीमध्ये नसून तो तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात, कार्यालयात आणि बेडरूममध्ये आहे. वाव, हे खरंच मनाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं वाक्य आहे. हो ना? पॅगोडा म्हणजे ध्यानाचं ठिकाण जिथे अत्यंत शांतता असते. आपण हजारो रुपये खर्च करून प्रवास करून शांतता शोधायला जातो, तिथे सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार असतात. कोणी आपल्याला त्रास देणारं नसतं. पण तुमची खरी परीक्षा तिथे त्या शांत आणि नियंत्रित वातावरणात नसतेच मुळी. बरोबर. तुमची खरी परीक्षा तिथे असते जिथे जीवनाचा खरा गोंधळ आहे. जेव्हा तुमच्या स्वयंपाकघरात गॅस संपलेला असतो आणि पाहुणे आलेले असतात. किंवा जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडत असतो. आणि जेव्हा तुमच्या घरातल्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये तणाव येतो, तेव्हा तुम्ही कसे वागता? तिथे तुमचा तो अनात्म आणि समता टिकून राहते का, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हा गंभीर इशारा या सगळ्या स्रोतामधून वारंवार दिला आहे की कुटुंबासाठी आयुष्यभराचा एकाकीपणा आणणारं मौन निरर्थक आहे. अगदी. त्या थंड, कोरड्या आणि अहंकारी मौनापेक्षा एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य हे धम्माचं खूप उच्च स्वरूप आहे. हास्य हे माणसांना जोडतं. मौन जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते माणसांना कायमचं तोडतं. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच जाणवते की अध्यात्म किंवा आत्मविकास हा कोणताही शॉर्टकट नाहीये. आणि तो जीवनाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्याचा मार्ग तर नक्कीच नाही. आणि जेव्हा आपण सुरुवातीला बर्फाच्या डोंगराचं रूपक वापरले, तेव्हा त्याचा अर्थ आता अधिक स्पष्ट होतो. हो, ते कसं? बर्फाचा डोंगर समुद्रात एकटाच तरंगत असतो. त्याच्या आजूबाजूला फक्त थंडगार पाणी असतं. तो कोणालाही जवळ येऊ देत नाही. आणि जर एखादा जहाज जवळ आलं तर तो त्याला बुडवतो. बरोबर. पण जेव्हा तो वितळतो तेव्हा तो त्याच समुद्राचा एक भाग बनतो. तो पाण्याशी एकरूप होतो. खऱ्या साधनेने तो स्वतःचा अहंकार वितळायला हवा, जेणेकरून आपण समाजाचा, कुटुंबाचा एक प्रवाही भाग बनू शकू. तर या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? आज आपण जे काही स्रोत पाहिले त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आजकाल आपण सगळेच स्वतःच्या आत्मविकासासाठी किंवा शांतीसाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहोत. कोणी विपश्यनेला जातंय, कोणी कठीण दिनचर्या पाळतंय, कोणी डिजिटल डिटॉक्स करतंय. हो, असे अनेक नवीन ट्रेंड आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेत एक विचार आपण नक्की करायला हवा की या पद्धती खरोखरच आपल्याला आपल्या समाजाशी, आपल्या माणसांशी आणि स्वतःशी अधिक घट्ट जोडत आहेत का? की त्या मी अधिक शांत आणि श्रेष्ठ आहे अशा खोट्या समजुतीखाली आपल्याला आपल्याच जगात कैद करणारी एक अदृश्य भिंत उभी करत आहेत. अगदी. आपण कुटुंबाला ओलावा देणारा पाणी बनत आहोत की त्यांच्याच घरात एकटाच तरंगणारा, गोठून टाकणारा बर्फाचा डोंगर? यावर नक्की विचार करा.